चलो, गुड इवनिंग बच्चों। हाय हाय आकांक्षा, हाय पलक। चलो अटेंडेंस लगाओ जल्दी जल्दी, कम ऑन फास्ट। हाय मेघना, कम ऑन फास्ट। कौन कौन है? दीपाली हाय। चलो जल्दी जल्दी जल्दी, कम ऑन फास्ट। संचिता हाय। चलो हाय दीपक, कम ऑन अटेंडेंस, कम ऑन जल्दी जल्दी जल्दी। 5-6 मुलांचाच रिस्पॉन्स आलाय मला, कम ऑन फास्ट। हाय नितेश, हाय ऋतुजा, कम ऑन फास्ट, कम ऑन जल्दी 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 जल्दी। हाय अना, वर्षा हाय, हेलो, कम ऑन फास्ट। निसर्ग, कैलाश हाय हाय हाय, कम ऑन फास्ट। हाय रुपाली, वेर इज स्वराज? स्वराज, हा बहुतेक स्वराज। हाय, फक्त नंबर आहे 9529। नाव काय, नाव काय, कम ऑन नाव। 9529322839। तुमचं नाव सांगा पटकन। आदित्य, ओके आदित्य। श्रावणी हाय हाय हाय। अजून 2 मिनिटं वाट बघू आपण। चलो कौन है और? हाय सर, मी श्रावणी। सार्थक हाय सार्थक। कम ऑन, झाले सगळे? चैतन यस, चेतन हाय चेतन, ओके गुड टू गो। सो आजचा डे 1 आहे। तुमच्यापैकी किती जणांनी आमच्या टीमला कॉन्टॅक्ट केला? अनफॉर्च्युनेटली मी फॉलोअप घेऊ शकलो नाही। हाय विश्वजीत सर, टुडे वी विल सी अटेंड्स। तू विचारतीये का सांगतीये? तू विचारतीये का सांगतीये? पलक पटकन, विचारतीये की सांगतीये? की एक्साइटमेंट आहे? आय एम आस्क, ओके विचारतीये, ओके भावना पोहोचल्या। चला, तुमच्यापैकी किती लोकांनी माझ्या टीमला कॉन्टॅक्ट केला आणि तुमचे व्हिडिओ पाठवले? चला पटपट पटकन, मला पर्सनली माझा नंबर देऊन मला फक्त 1 जणांनी कॉन्टॅक्ट केलाय। येस सर, आय एम एक्साइटेड, येस, हॅपी टू नो दॅट। ऐकून छान वाटतंय। पण किती जणांनी माझ्या टीमला तुमचे व्हिडिओ पाठवले? किती जणांनी ती स्टोरी पाहिली, कॉन्टॅक्ट केला, व्हिडिओ पाठवले? कम ऑन फास्ट। माझ्यापर्यंत एका मुलीचा व्हिडिओ आलेला आहे फक्त, ज्यांनी पर्सनली मला पाठवला। आकांक्षा हाय, येस, तू पण पाठवलाय, ओके गुड। मला आज माहित नाही, पण आज संध्याकाळी उद्या सकाळपर्यंत मला सगळी डिटेल असेल। तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ मी बघेल, ज्यांनी ज्यांनी पाठवलंय। कोणी पाठवलंय? आकांक्षाने पाठवलंय, अजून कोणी पाठवलंय व्हिडिओ? पलक, विश्वजीत, सार्थक, स्वराज, ऋतुजा, रुपाली, विश्वजीत, श्रावणी। कशाचे? ओ माय गॉड, नाही। कोणते व्हिडिओ? मॅडम तुम्ही होत्या का शुक्रवारी? ओके सर, आय विल सेंड यू टुमॉरो। प्रिय विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला असं म्हटलं होतं
वर्षाला तर हसू यायला बाबा. ओके, मी आज जॉईन केलं. अच्छा श्रावणी, बर. ओके, सो श्रावणी तू आज जॉईन केलंय. तर आमचं असं ठरलं होतं शुक्रवारी की मी आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिले होते माझ्या टीमचे, माझा, आणि असं अपेक्षित होतं की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओची म्हणजे स्टोरीची लिंक पाठवणार आणि ती लिंक बघितल्यावर तुम्ही ती स्टोरी तुम्ही इंग्लिशमध्ये रेकॉर्ड करणार आहात. जेवढी कळाली तेवढी, मला फरक पडत नाही किती कळाली. एक लाईन जरी कळाली तरी मी खुश आहे. चला, एक तर कळाली म्हणून, आणि सगळे कळाले तर सोन्यावर पिवळं, मग तर प्रश्नच नाही. तर चेतन, ओके, आज फर्स्ट डे, नो प्रॉब्लेम चेतन. हाय सर, आय एम सार्थक. ओके, सो तुम्ही ते व्हिडिओ मला रेकॉर्ड करून पाठवणार होते स्टोरीची, की सर आम्ही 2 वेळा स्टोरी बघितली, आम्हाला किती स्टोरी कळाली आणि इंग्लिश मधून किती सांगता येते. असं तुम्ही कॅमेरा पकडायचा होता सेल्फी, आणि तुम्हाला तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता स्वतःचा, माझ्या टीमला पाठवायचा होता, जेणेकरून तुमच्या जवळ रेकॉर्ड राहील की पहिल्या दिवशी मी कुठपर्यंत शिकलेलो होतो, आणि ज्या दिवशी आपला क्लास संपला आपण कुठपर्यंत आलेलो आहोत. मी लेट बघितलं होतं म्हणून मी पाठवलं नाही. तुम्ही म्हटले होते की लेट पाठवलं तर कटिंग केली असेल. चिटिंग. ओके ओके ओके, पोचले भावना. नाही, असं चिटिंग बिटिंग काही नाही. उशिरा बघा, पाठवा, फक्त पाठांतर करून पाठवू नका. स्वतःशी इमानदार राहा, आमच्याशी राहा. आणि हे कशासाठी आहे? फक्त रिझल्ट मधला फरक समजून घेण्यासाठी. कारण आय एम ऑल्सो फर्स्ट डे है ना. चल जुट्टी, चल, तू होती पहिले. नो प्रॉब्लेम, चलो, नो इश्यूज. सो आजचा आहे आपला डे 1. जसं मी प्रॉमिस केलं होतं की आपण आज ऍक्च्युली सुरू करणार आहोत आपला सिलेबस. नो मॅटर हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर. स्टोरी आली नाही सार्थक, म्हणजे तुझ्यापर्यंत स्टोरी आली नाही का तुला स्टोरी आली नाही, आहे की नाही? हा प्रश्न आहे ना, क्लिअर लिहा बरं. नो प्रॉब्लेम. नाही का काय स्टोरी किती वाजता येते तुम्ही आम्हाला मेसेज केला की येते. हा, ओके, नो प्रॉब्लेम. चलो शुरू करते हैं आपला टेन्स. जसं मला आता कोणी इन्स्ट्रक्शन दिले होते, मला एकदा स्क्रोल. वर्षा नाही, कोणीतरी पलकने ऑर्डर दिलं होतं बाबा आज टेन्स शिकायचं आहे म्हणून, है ना पलक? ओके, सो लेट्स बिगिन. आज आहे आपला डे 1. ओके, सो आज आपण डिस्कस करणार आहोत आपला डेली शेड्यूल. डेली शेड्यूल म्हणजे आपण जे रोज करतो त्या गोष्टी. येस सर पलक. ओके, सो आपण आज डिस्कस करणार आहोत आपला डेली शेड्यूल, आपण रोज काय करतो. सो लेट्स से, मला जर असं म्हणायचंय की आपण हे टेस्ट घेतलीये, आता यावेळेस आन्सर सुद्धा मी देणार. जर असं म्हणायचंय की मी 7 वाजता उठतो, कसं म्हणायचं? कमॉन फास्ट. मी 7 वाजता उठतो, कसं म्हणणार? मी 7 वाजता उठतो, फास्ट. आजच्या चॅटिंगमुळे लोकांची स्पीड तशी फास्ट आहे, मला उत्तर फास्ट आली पाहिजे. कमॉन, मी 7 वाजता उठतो किंवा उठते, कसं म्हणणार? 7, ठीक आहे. I wake up early in the morning, 7 o'clock. Okay, good. I wake up at 7 o'clock. Varsha. Okay, very good. So simple. Yes, no doubt, no doubt, no doubt. समजा एखाद्याला म्हणायचंय ब्रश कर, दात घास तुझे, चल पटकन दात घास, कसं म्हणणार? दात घास कसं म्हणणार? कमॉन ऑर्डर द्या पटकन, दात घास कसं म्हणायचं? नितेश, व्हेरी गुड. दात घास कसं म्हणणार? गो ब्रश युअर टीथ. बर, यातला आपण ब्रश गो काढून टाकू, नो प्रॉब्लेम. समजा एखाद्याला म्हणायचं आंघोळ कर, आंघोळ कर, आंघोळ कर, कसं म्हणणार? आंघोळ कर कसं म्हणणार? टेक बाथ. क्या बात आहे, व्हेरी गुड.
चहा घे चहा घे चहा घे. चल चहा घे कसं म्हणणार? चहा घे चहा घे चहा घे चहा घे. कसं म्हणणार चहा घे? ओके टेक टी. बर टेक टी, नो प्रॉब्लेम. शाळेत जा शाळेत जा शाळेत जा कसं म्हणणार? शाळेत जा कसं म्हणणार? गुड, व्हेरी गुड. सगळे प्रयत्न करतायत, छान, व्हेरी गुड. सगळ्यांचे आन्सर बरोबर येत आहेत. गो टू स्कूल, येस, व्हेरी गुड. गो टू स्कूल, परफेक्ट. अभ्यास कर, अभ्यास कर. व्हेरी गुड रुपाली, व्हेरी गुड. ओम, ऋतुजा, सार्थक, संतोष, व्हेरी गुड. अभ्यास कर कसं म्हणणार? डू स्टडी. बर अजून? वेरी क्लोज, डू स्टडी, गो टू स्कूल. दीपक थोड़ा लेट आ गए आप जनाब, पर कोई नहीं, आ तो गए. चलो जल्दी फास्ट. डू स्टडी डू स्टडी डू स्टडी. मराठीतून इंग्लिश मध्ये भाषांतर केल्याचा प्रॉब्लेम आहे. अभ्यास कर, अभ्यास म्हणजे स्टडी, कर म्हणजे डू, म्हणून एक्झॅक्टली मराठीमधून येत आहे की नाही आहे भाषांतर, हा प्रॉब्लेम आहे. अभ्यासाला फक्त आपण स्टडी पण म्हणू शकतो. अभ्यास कर, स्टडी, स्टडी. ओके गुड, यायले. ओके परफेक्ट. ओके समजा जर असं म्हणायचंय घरी आहे, घरी आहे, घरी आहे. घरी आहे, घरी आहे कसं म्हणणार? कम टू होम पण बरोबर आहे, कम ॲट होम पण बरोबर आहे, कम होम पण बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके गुड. ओके आता गंमत माहिती का काय? हे सगळं कोण करतंय? आपण आतापर्यंत दुसऱ्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होतो, बरोबर. आता जर असं म्हणायचंय मी करतो, एकदम सिंपल गंमत. जस्ट पुट आय. झाला तुमचा टेन्स. पाठ करायची गरज नाही. इंग्लिश ग्रामर पाठ केल्याने आलं असतं तर सगळ्यांनाच आलं असतं. त्याच्यामुळे पाठांतराच्या मागे लागू नका, लिहिण्याच्या मागे लागू नका, फक्त डिस्कशन करायचे आहे. ओके समजा असं जर आता म्हणायचंय बघा, सिंपल फॉर्मॅट आहे, आय वेक अप. फक्त ऍक्शन कोणती करायची माहित पाहिजे. जर समजा असं म्हणायचंय मी गाडी चालवतो, मी कार चालवतो कसं म्हणणार? मी कार चालवतो. कम ऑन फास्ट. मी कार चालवतो. कम ऑन फास्ट. कार चालवायला आपण म्हणतो ड्राईव्ह. कार. चला मदत केली मी तुमची. कम ऑन फास्ट. आय ड्राईव्ह कार. परफेक्ट. आय ड्राईव्ह कार. चला मी क्रिकेट खेळतो कसं म्हणणार? मी क्रिकेट खेळतो कसं म्हणणार? कम ऑन फास्ट. मी क्रिकेट खेळतो. येस व्हेरी गुड, क्या बात आहे. सगळेजण प्रयत्न करतायत, व्हेरी गुड. धनश्री, नितेश, आकांक्षा, दीपाली, ऋतुजा, पलक, क्या बात है, व्हेरी गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मी स्वयंपाक करतो किंवा मी स्वयंपाक करते कसं म्हणणार? फास्ट. स्वयंपाक करायला काय वर्ड आहे? स्वयंपाक करायला वर्ड काय? पटकन सांगा. स्वयंपाक करणे. ना 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 गडबड गडबड. अस्मिता, पलक, गडबड. अति घाई संकटात नाही असं मी वाचलं होतं गाडी चालवताना कुठंतरी, आता बघतोय मी.
की मी पहिले उत्तर देणार मध्ये काय घोळ झाला इथे. मी जे शिकवलंच नाही ते आपोआप येत आहे, कारण इंग्लिशचा प्रॉब्लेम तुमचा आवडतीचा टेन्स येतो. तुम्हाला एम म्हणजे खूपच आवडतं ते बघ. अच्छा 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 अच्छा, आता गडबड लक्षात आली मला. प्रॉब्लेम काय स्वयंपाकाला काय म्हणता असं बऱ्याच जणांना वाटत आहे है ना. हा कळाला प्रॉब्लेम, पण याच्यात या जोडीची गरज नाही. त्याला कशाला त्रास देता, एकट्याला येऊ दे ना विचारायला. कुक इज द राईट वर्ड. कुक, फक्त कुक. मी स्वयंपाक करतो, आय कुक. एवढं नाही भागत. तुम्ही असंही म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. आय कुक फूड किंवा आय कुक, दोन्हीही बरोबर आहे, प्रॉब्लेम नाही. आय कुक. चलो, आय एम कुक नाही मॅडम, रुपाली मॅडम, आय कुक. अरे हर्षल, आय गो टू स्कूल. आता इतके उशिरा? इंटरनेटचा प्रॉब्लेम चालू आहे वाटतं. खूप माग आहे तू. हॅलो, खूप माग आहे तू हर्षल. ओके ओके, समजा असं म्हणायचंय, चला सगळेच करतात, मी मोबाईल वापरतो. वर्षा शिकती कमी नाचती जास्त आहे बरं का तू. मी मोबाईल वापरतो कसं म्हणणार. मी मोबाईल वापरतो. सगळेच वापरतात तसे, पण तरी पण आय यूज मोबाईल. सही जवाब, आय यूज मोबाईल. व्हेरी गुड. क्या बात है, व्हेरी गुड. सार्थक, नितेश, गोइंग गुड. दोन दोन सार्थक. मी चित्रपट बघतो, मी मूवी बघतो. मी मूवी बघतो कसं म्हणणार. मी मूवी बघतो. मी मूवी बघतो. कमॉन जल्दी, फास्ट. आय लुक मूवी. ओके, बघायला म्हणतात लुक, नो प्रॉब्लेम, हे पण बरोबर आहे म्हणा. तसं बघायला लुक म्हणतात हे बरोबर आहे, पण सी. ओके, अच्छा, फरक बघा. हा सी म्हणजे समुद्र आहे, आपल्याला हे नको आहे, आपला फोकस त्याच्यावर आहे. सी. पण अजून एक शब्द आहे बघायला, काय म्हणतात. येस, व्हेरी गुड. बघायला अजून एक शब्द आहे, वॉच. आपण या दोघांमध्ये जाऊ शकतो, पण मोस्ट ऑफ द टाइम्स हा लोक यूज करतात किंवा बरेच मुलं यूज करतात, त्याच्यामुळे तो तुम्हाला ऐकायला बोलायला सोपा जाऊ शकतो. वॉच. येस, व्हेरी गुड. सो मी टीव्ही बघतो, मग कसं म्हणणार जर वॉच घ्यायचंय आपल्याला इथून. सो मग उचला, ठेवा, बोला, कसं म्हणायचं. मी मूवी बघतो. आय लुक मूवी वॉच. गडबड गडबड, सार्थक, संतोष, गडबड. आय वॉच टीव्ही, आय वॉच टीव्ही, आय वॉच टीव्ही. येस. नाही ना, मूवी होतं ना मॅडम. ओ पलक मॅडम, मूवी होतं. अरे सार्थक, माय डिअर स्वीट पोटॅटो. टीव्ही नाही, मूवी मूवी मूवी. हा, आय वॉच टीव्ही, आय मूवी वॉच टीव्ही. आकांक्षा, गडबड आहे. आय वॉच मूवी, आय वॉच मूवी. अरे टीव्ही, सार्थक दादा, मूवी होता रे. ओके ओके, गुड. मी टीव्ही बघतो, आय वॉच मूवी. इंटरनेट प्रॉब्लेम. अच्छा, मूवीचं टीव्ही ऐकू आलं का टाईप चुकीचं झालं, त्याच्यामुळे काय माहिती काय म्हणायला. टीव्हीच ऐकू आलं. अच्छा, ओके. आता पहिल्यांदा असं झालं, वर्षांनी स्माइली ऐवजी दुसरं काहीतरी टाईप केलंय रे बाबा. टीव्ही ऐकू आलं. हा, ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. समजा असं जर म्हणायचंय, चलो, मी पुस्तक वाचतो. तसं तर आजकाल कोणीच वाचत नाही, पण म्हणायचंय मी पुस्तक वाचतो, कसं म्हणणार. चलो सॉरी सर, माफ कर दिया, चल तुम भी याद रखोगे. मी पुस्तक वाचतो.
हे अ जरा जास्तच आवडत नाही का तुम्हाला? हे अ एम ING. चला 100 रुपये आपण दंड ठेवू जरा हे वापरल्यावर. मी पुस्तक वाचतो. आय रीड बुक. आय रीड बुक. आय रीड बुक. आय रेड झालं संतोष दादा. रेड समजलं. भावना इम्पॉर्टंट, सध्या स्पेलिंग मॅटर नाही करत, पण तरी माहिती असावं. READ रीड. आपण जे लिहितोय ते तो कलर. हा कलर. येस, व्हेरी गुड. ओके, आता सिंपल. थोडस अवघड आहे, पण आपण एक टास्क करून बघू. मी माझा डेली शेड्यूल किंवा कोणाचे एक जनरल डेली शेड्यूल असतो तो म्हणत चालतो, तुम्ही पटपट पटपट टाईप करत चला एक 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 लाईन. ठीक आहे, चलो लेट्स बिगिन. समजा असं जर म्हणायचं की मी व्यायाम करतो, कसं म्हणणार? मी व्यायाम करतो. कम ऑन. आय डू एक्सरसाइज, हे पण बरोबर आहे. बेटर वुड बी आय एक्सरसाइज. I do warm up. Warm up is something else. Okay, I exercise. Do नको. अच्छा, आपल्याला एक नवीन परत रूल घ्यावा लागेल, ते 100 रुपये तिकीट फाईन. डू नको. वर्षा मॅडम, तुम्ही पुढच्या सेशन मध्ये गेल्या, पुढच्या आठवड्याच्या लेक्चर मध्ये चालला गेला तुम्ही. आय एक्सरसाइज नाही होत, आय एक्सरसाइज. आय एक्सरसाइज. आय डू एक्सरसाइज इज ऑल्सो करेक्ट, पण आपण प्रेफर करणार आहोत आय एक्सरसाइज. कारण आपल्याला ते डू ची फार डेंजर सवय असते आपल्याला. ओके, जर असं म्हणायचंय की लेट्स से मी चहा बनवतो. मी चहा बनवतो, कसं म्हणणार? मी चहा बनवतो. आय मेक टी. 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 आय एम मेक टी. वर्षा, परत एम आलं 100 रुपये. माझा फोन पे नंबर लिहितो मी आता इथं. असेच चुका करत राहिले तर माझं बँक बॅलन्स नक्की वाढणार. आय मेक टी. एम नको, कुठेच नको, दूर दूर नको, महिनाभर नाहीच आपल्याकडे एम आता. आय मेक टी. ओके ओके, नो प्रॉब्लेम. ओके, गोइंग गुड, गोइंग गुड, गोइंग गुड, नो प्रॉब्लेम. ओके, आता सिंपल. तुम्हाला आजचा टास्क काय आहे? स्वतःचा डेली शेड्यूल रेकॉर्ड करायचा इंग्लिश मध्ये. तर मला हे परत एकदा सांगतो मी, मला तुमचे मराठीतले व्हिडिओ नको आहेत. तुमचा डेली शेड्यूल रेकॉर्ड करा आणि मला पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर सोबत टाइम लावायचा असेल तर इथे ऍट लावा आणि टाइम सांगा. मे बी आय वेकअप ऍट 7. आय ब्रश टीथ. असं काही स्पेसिफिक टाइम नसतो, पण लेट्स से आय ब्रश टीथ. आय टेक बाथ ऍट 8. आय टेक टी. आय गो टू स्कूल ऍट 10. आय स्टडी. आय कम होम ऍट 5. आय ड्राईव्ह कार. आय कुक फूड. झोपायला काय म्हणतात? सगळ्यात फेवरेट टॉपिक. चलो, झोपायला काय म्हणतात? जर असं म्हणायचं की मी 10 वाजता झोपतो, कसं म्हणणार? मी 10 वाजता झोपतो. चला टाइम पण सांगा. चला, मी 10 वाजता झोपतो, कसं म्हणायचं? टाइम के साथ आई स्लीप एट 10. आई स्लीप एट 10.
एम 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 श्रावणी एम सकाळी 10ला झोपायला थोडं अवघड नाही होत का? झोप येते का सकाळी 10 वाजता? स्लीप 10. संतोष दादा सांगताय का विचारताय कळत नाही मला. आय कुठे गेलं? जेवला नाही वाटतं. आय स्लीप ॲट 10. आय गो टू स्लीप ॲट 10 हे पण चालतं, पण उगाच अवघड करून घेणे ना. गो म्हणून गो पण घ्यायचं त्याच्यामध्ये, स्लीप पण आणायचं आणि परेशानी परत. आय स्लीप ॲट 10, आय स्लीप ॲट 10, आय स्लीप ॲट 10, आय स्लीप ॲट 10. चला शेवटचे जे लेट कमर्स बिचारे बघून बघून आलेत बरोबर. बघून बघूनच आलात ना का स्वतःच्या मनाने आलात? आय स्लीप ॲट 10. ओके नो प्रॉब्लेम. तर आता तुम्हाला शेड्यूल रेकॉर्ड कसा करायचा आहे तुमचा? श्लोक भूक लागली, ऍट कुठे गेलं? ये नाही है दादू. ओके सो आजचा आपला टास्क असा आहे, तसं तर तुम्ही मला इथे मेसेजही करू शकता डायरेक्टली, पण इट विल टेक लॉट ऑफ टाइम. आणि स्पोकन इंग्लिशचा क्लासेस सगळा टाइम जर लिहिण्यात घालवला तर मग काय फायदा ना. आतापर्यंत ज्या चुका केल्या त्याच करायच्या. सो सिंपल, आज तुम्ही तुमचे व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड करणार आहात आणि आम्हाला पाठवणार आहात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं डेली शेड्यूल सांगणार आहात. कसं? आय वेक अप ॲट 7 o'clock, आय ब्रश माय टीथ, आय टेक बाथ, आय गो टू स्कूल, आय स्टडी, मी माझ्या मित्रांना भेटतो. हे तुमचा टास्क आहे. काय म्हणायचं सांगा. चला भेटायला काय म्हणतात हे सांगा मला. कोणाला पाठवायचे? परत अरे हा पहिला दिवस असू शकतो, समजू शकतो मी. आपण नंबर घेऊया परत. ओके मी नंबर लिहितो. तो नंबर लक्षात ठेवा. तुमचे सगळे व्हिडिओ त्या नंबरवर येऊ शकतात, यायलाच पाहिजे. हा मीट, मी भेटायला म्हणतात मीट. ओके व्हेरी गुड. ओके नंबर घ्या. 3 नंबर सांगा. 8698454404. 8698454404 याच्यावर तुमचे व्हिडिओ आलेच पाहिजे. भेटतील मला तुमचे व्हिडिओ? येस और नो? कम ऑन, येस और नो? येस व्हॉट्सअप पण चालेल, नो प्रॉब्लेम. हा व्हेरी गुड. चला सगळ्यांचे व्हिडिओ येतील मला. सो तुम्हाला करायचंय तुमचा पूर्ण डेली शेड्यूल रेकॉर्ड तो पाठवायचा आहे आमच्या टीमला. आमची टीम बघणार, मला सांगणार. सार्थक येस 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 येस. एवढ्या वेळा वाचायला लावून चांगला वाटत नाही. बरं ठीक आहे, चलो आनंद असेल तर व्हेरी गुड. पाठवायचं, आमची टीम बघणार, मी स्वतः तुमचे व्हिडिओ बघणार आणि मी तुम्हाला सांगणार कोणाचा व्हिडिओ चांगला होता. आणि असे तुम्हाला 7 डेजचे टास्क असणार, वीकली टास्क असणार आणि दर मंथला तुम्हाला एक ट्रॉफी मिळणार. आता सध्या ऍज ऑफ नाऊ ट्रॉफी, जस्ट मिनिट, माझ्या कॅबिनेट मध्ये ट्रॉफी, तुम्हाला ट्रॉफी दाखवतो. प्रत्येक मंथला तुम्हाला एक ट्रॉफी असणार. जो ज्याचे व्हिडिओ सगळ्यात चांगले आलेले असतील याचा अर्थ पाठांतर करून टाकायचे नाही. पाठांतर केलेले व्हिडिओ समजून येतात, त्याच्यामुळे पाठांतर केलेले व्हिडिओ टाकू नका. आणि एनिवेज त्याला ऑप्शन्स आहेत की मी इथं लाईव्ह, आपण जसं मी तुम्हाला म्हटलं प्रत्येकाला चान्स मिळणार लाईव्ह साठी. आणि ज्याचे व्हिडिओज चांगले येतील त्याला असं छान बेस्ट स्पीकर ची ट्रॉफी मिळणार. खरं सुंदर ट्रॉफी. माझ्या प्रत्येक क्लासमधल्या स्टुडंटला हे खूप इंटरेस्टिंग वाटायचं. तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ट्रॉफी असतील. आय होप लवकरात लवकर या ट्रॉफीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो आपला टास्क एकदम सिंपल आहे. आपला डेली शेड्यूल रेकॉर्ड करा. शब्द नाही आले प्रॉब्लेम नाही, बिलकुल लक्ष ते नोट करून ठेवा. उद्या आपण यावर अजून डिटेल चर्चा करू. सो आय होप तुम्ही मला व्हिडिओ पाठवताल. तुमचे व्हिडिओ बघून लेट्स डिस्कस की उद्या तुम्ही काय, आज काय चूक करणार आहात त्यावर आपण उद्या डिस्कस करू. की इथून पुढे जायचं की या टॉपिकला अजून आपल्याला
प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. सर ट्रॉफी मलाच भेटेल. बच्चू ये तो वक्त ही बताएगा. कॉन्फिडन्स मला आवडला. व्हेरी गुड. कॉन्फिडन्स असायला पाहिजे. कारण असे बरेच जण जे आता काही बोलणार नाहीत, पण त्यांनी बॅक एंडला तयारी सुरू केली मनातल्या मनात की ट्रॉफी मिलेगी कैसे. सो ट्रॉफी भेटण्यासाठी सिंपल आहे, आपले व्हिडिओ रेकॉर्ड करा, आम्हाला पाठवा, आमची टीम बघणार, तुमचे पॉइंट्स नेहमी कॅल्क्युलेट होत राहणार रोजचे, आणि ऍट द एंड ऑफ द मंथ विनर विल बी अनाउन्स्ड. ठीक है बच्चों. I am also in the race, sir. No problem. ठीक आहे, चलो फाईन. सो एकदा परत शॉर्टकट मध्ये रिवाइज करून देतो, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. तसे माझे स्टुडंट्स विसरभोळे असू शकतात. पहिला दिवस आहे, लक्षात ठेवू. ओके. सो हे आपल्याला बोलायचंय, त्याचा ऍक्शन वर्ड आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. झोपेतून उठायला म्हणतात वेकअप, म्हणून आपण लिहिलंय सेंटरला वेकअप. लिहायचं नाही आपल्याला, सरळ सरळ बोलायचंय. मी 7 वाजता उठतो, आय वेकअप ऍट 7. मी दात घासतो, आय ब्रश टीथ. मी आंघोळ करतो, आय टेक बाथ. मी चहा घेतो, आय टेक टी. आणि त्याच्या आधी मला म्हणायचं असेल मी चहा बनवतो, आय मेक टी. जर असं म्हणायचं चला मी भांडे घासतो, कसं म्हणणार? मी भांडे घासतो. कमॉन फास्ट. मी भांडे घासतो. कमॉन. एकच डिश. सर युअर नेम. सार्थक पहिला दिवस आहे काय? I wash utensils, I wash pot. Okay, I wash pots. Okay. सिंपल करू आपण याला. चलो. ते म्हणायला थोडं अवघड जातं मुलांना सुरुवातीला, त्याच्यामुळे युटेन्सिल्स हा वर्ड जास्त यूज नाही करणार मी माझ्या बॅचेस मध्ये. आय कीप इट विथ द डिशेस. आय वॉश डिशेस. I wash dishes. Sir, your name? My name is Akash Lokhande. आकाश लोखंडे. ओके. थोडस पुढे जाऊ, अजून 1-2 मिनिटं फक्त तुमचे. ओके. आकाश लोखंडे, शिवबा फाउंडेशन, म्हणजे नाव लक्षात राहील तुमचं. आणि राहिला प्रश्न या नंबरचा, शिवबा फाउंडेशन म्हणून सेव्ह करू शकता. जे काही क्युरीज आहे एनी टाइम यू कॅन कॉल, मेसेज. सगळ्या गोष्टींच्या बॅच मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे, जे काही असेल. ओ व्हेरी नाईस नेम. मस्का मारल्याने ट्रॉफी मिळत नाही, ती व्हिडिओनेच मिळणार मित्रा. आजकालचे पोरं तर जादा स्मार्ट आहे राव. माझी टीम हसायली बरं. एकाच पडाच टाइम झाला टीव्ही खुर्चीवरून त्याच्या. आली वर्षा हसत, आली निसर्ग हसत, नितेश हसत. ट्रॉफी व्हिडिओने मिळणार. हा सार्थक, व्हेरी गुड. तर करा तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड आणि पाठवा मला. जे शब्द आले नाहीत आपण ते उद्या परत डिस्कस करू. संतोषला राग आलाय, रडायलाय. इट्स ओके बच्चा, नाही रोते. चलो. ओके, नो इश्यूज. सो बच्चो, आपण उद्या भेटूया आणि अजून चांगली प्रॅक्टिस करूया. ज्याचा व्हिडिओ चांगला आला असेल आणि ज्याचा सगळ्यात खराब आला असेल, त्या दोघांना पॉसिबल झालं तर, जर शक्य झालं माझ्या टीम कडनं हे,
तर मी इथं लाईव्ह ऍक्सेस देणार तुम्हाला आणि तुमचा आवाज आपली पूर्ण टीम ऐकणार आणि तुम्ही माझ्याशी तो डेली शेड्यूल सांगेपर्यंत डिस्कस करू शकाल. तुमचे व्हिडिओज ठरवतील, ज्याचा चांगला व्हिडिओ येईल त्याला ती संधी मिळेल. सो आय होप तुम्ही चांगले व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवा आणि उद्या एका जणाला किंवा 2 जणांना आपण चान्स देऊ जे आपल्या लाईव्ह बॅचेस मध्ये येऊन तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. इज दॅट ओके? चलो फाईन. चलो फाईन. गुड नाईट. सी यू टुमॉरो ऍट 8:15. सुरुवातीला 8:15 करू, नंतर 8 ते 9 आणि नंतर बॅचचे टाइम आपण वाढवत नाही. चलो गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट.